दरम्यान सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागातही सध्या मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे कास धरण ओव्हरफ्लो झालंय। महाराष्ट्रातून पर्यटक धरण पाहायला येत आहेत। हे धरण भरल्यानं सातारा शहराचा पाण्याचा प्रश्न देखील मिटलेला आहे। कास धरणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी। मी आता उभा आहे कास धरणावरती। माझ्या पाठीशी बघू शकता कास धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। साधारण 60 कोटी रुपये खर्च करून कास धरणाची उंची वाढवली आहे आणि सातारात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हे कास धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। आपण बघू शकता वेगवेगळे पर्यटक आता इथे मुसळधार पाऊस चालू आहे। अनेक पर्यटक आपल्या जीवाशी खेळताना दिसत आहेत। खरं तर बुशी डॅमला घटना घडलेली आहे, सातारच्या केळवलीमध्ये घटना घडलेली आहे, अनेकांनी आपले जीव गमवावे लागलेले आहेत। मात्र हौशी पर्यटक काही थांबायला तयार नाहीत। सातारचं कास धरणही असेच आहे। अनेकांचे जीव या धरणामध्येही गेलेले आहेत। पोहण्याचा खोल पाणी पातळी समजत नाही आणि ज्यावेळेस पर्यटक खाली उतरतात ते आपला जीव गमवून बसतात। अशीच परिस्थिती आपण बघू शकता। हे पर्यटक थेट पाण्यात उतरलेले आहेत। खरं तर इथं मोठी सुरक्षा व्यवस्था देणं गरजेचं आहे, कारण का सुरक्षा व्यवस्था जर दिली नाही तर कुणाचाही जीव इथं जाऊ शकतो। पण दुसरी गोष्ट, आज ह्या निमित्ताने आपण सांगू शकतो की सातारचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो संपूर्णपणे मिटलेला आहे। सातारा शहराला संपूर्ण पाणी पुरवठा करणारं हेच कास धरण आहे आणि हे ओव्हरफ्लो झाल्यामुळं सातारकरांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे। सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा।